नमस्कार मंडळी. आज म्हणजेच 28 जून 2024 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. परीक्षा दृष्टिकोनातून जी महत्वाची माहिती असणार आहे तीच माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम हा जो अर्थसंकल्प आहे हा 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प असणार आहे. हा सादर कोणी केलेला आहे? तर हा सादर केलेला आहे अजित पवार यांनी. आणि या अर्थसंकल्पाची जी सुरुवात केलेली आहे ती संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम आपण पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेच्या अंतर्गत जे आहे पात्र कुटुंबाला मोफत 3 गॅस सिलेंडर्स जे आहे ही देण्यात येणार आहेत. सोबत 52,16,400 कुटुंबांना जे आहे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या अर्थसंकल्पामध्ये जी पहिलीच तरतूद आहे ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली होती. आता कोणकोणत्या घोषणा वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आहेत? तर सर्वप्रथम देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांसाठी जे आहे मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधं जी आहेत दिली जाणार आहेत. सोबतच वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देखील दिला जाणार आहे. जागतिक वारसा नामांकनासाठी पंढरपूर वारीचा जो आहे युनेस्कोकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. सोबतच निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी देखील दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही लागू होणार आहे. दरवर्षी या योजनेसाठी सरकार जे आहे 46,000 कोटी देणार आहे. या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहे. आणि या योजनेची जी अंमलबजावणी आहे ही 1 जुलैपासून जी आहे या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. मुलांच्या नावासमोर आता आईचं नाव देखील लागणार आहे. 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावाची नोंद जी आहे ही शासनाच्या दस्तऐवजामध्ये त्यांच्या नावासोबत त्यांचं आईचं नाव देखील असणार आहे, वडिलांचं नाव देखील असणार आहे आणि मग आडनाव या क्रमाने जे आहे लावणं बंधनकारक असणार आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क जे आहे हे पूर्णपणे माफ असणार आहे. म्हणजे जे आहे ज्या मुलींचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापर्यंत आहे त्यांना जो आहे त्या इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आल्या पाहिजेत अशा मुलींना हा जो आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला जे आहे या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ अंदाजे 2,05,900,499 मुलींना होणार आहे. हर घर नल योजनेअंतर्गत 1,25,00,000 अधिक घरांना नळ जोडणी दिल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. सोबतच आरोग्य केंद्रामध्ये 78,000 कोटी स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आई योजना. ही जी आई योजना आहे या आई योजनेतून 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत. आणि ही आई योजना कशासाठी असणार आहे? तर पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे या योजनेतून. सोबतच या अर्थसंकल्पामध्ये 100 विशेष न्यायालयांना महिला अत्याचाराची सुनावणी लवकर व्हावी म्हणून निधी दिला जाणार आहे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना. या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी मुली आहेत त्यांना देण्यात येणारं जे अनुदान होतं हे 10,000 रुपये होतं. या 10,000 वरून या अर्थसंकल्पामध्ये ते 25,000 रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे 15,000 रुपये जे हे वाढवलेले आहेत. लखपती दिदीचा जो लाभ आहे हा 25 लाख महिलांना देण्यात येणार आहे. तसेच जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच या रुग्णांसाठी आणि विशेषतः गरोदर माता आणि बालकांसाठी जे आहे मोफत 3,324 रुग्णवाहिकांची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजना. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मार्च 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत हा प्रकल्प मार्गी लावण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच या सौर ऊर्जा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत 7.5
हॉर्स पॉवर पर्यंत पंप चालवण्यासाठी पूर्ण वीज माफ केली जाणार असून याचा 47 लाख शेतकऱ्यांना जो आहे फायदा होणार आहे. तसंच या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत रायगड किल्ल्यावरती सरकारकडून दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प देखील जे आहे उभारला जाणार आहे. कुठे? तर सिंधुदुर्गातील वेंगुर्ला या ठिकाणी. जलयुक्त शिवार अभियान 2च्या अंतर्गत मार्च 2024च्या अखेरपर्यंत 49,651 कामं पूर्ण झालेली आहेत आणि या अभियानासाठी राज्य सरकारने 650 कोटी रुपयांचा निधी देखील दिलेला आहे. नवीन दुग्ध व्यवसाय योजना. या योजनेच्या अंतर्गत 1 जुलै पासून प्रति लिटर मागे 5 रुपये प्रमाणे गायीच्या दुधाला अनुदान दिलं जाणार आहे. बांबूंची लागवड केली जाणार असून प्रति रोप जे आहे 175 रुपये अनुदान दिले जाणार आहे राज्य शासनाकडून. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत कृषी पंपासाठी वीज पुरवठा देण्यात येणार आहे. तसेच 7.5 HP मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहे आणि याचा फायदा 44 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. 8.50 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत या योजनेच्या अंतर्गत, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना. अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देखील देण्यात येणार आहे. बचत गटांचा जो निधी आहे हा 15,000 30,000 रुपये करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. सांगली येथे सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे. तसेच खोसेखुर्द प्रकल्पातून 65 TMC पाणी देखील वळवले जाणार आहे. गाव तिथे गोदाम योजना. गाव तिथे गोदाम योजना जी आहे ही स्थानिक पातळीवरती माल साठवणुकीसाठी जी आहे ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 100 गोदामांची दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून 200 कोटी रुपयांचा फिरता निधी दिला जाणार आहे. तसेच कापूस आणि सोयाबीन या पिकाला नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जे आहे हे 5,000 रुपये मिळणार आहे. कशाला? तर कापूस आणि सोयाबीन या पिकाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये आणि कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून जे आहे 200 कोटीचा निधी दिला जाणार आहे. पिंक ई रिक्षा योजना. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना रिक्षा खरेदीसाठी प्रत्येकी 10,000 रुपये दिले जाणार आहेत आणि या योजनेसाठी जे आहे 80 कोटी रुपयाचा निधी दिला जाणार आहे राज्य शासनाकडून. संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे बारी समाजासाठी. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्यासाठी मागेल त्याला सौर पंप देण्यात येणार आहे. तसंच या योजनेसाठी 8,50,000 शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार असून दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी 1,500 कोटी रुपयांचा प्रकल्प जो आहे हा हाती घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या योजनेचा लाभ हा तृतीयपंथी समुदायाला देखील मिळणार आहे. सिंधुदुर्ग स्कुबा डायव्हिंग केंद्र देखील या अर्थसंकल्पानुसार बनवलं जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये 500 रुपयाची वाढ केलेली असून 1,000 वरून आता ती रक्कम जी आहे ही 1,500 रुपये करण्यात आलेली आहे. नवी मुंबई येथील महापे या ठिकाणी 24 एकर वरती जे आहे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क हे उभारलं जाणार आहे आणि या पार्कमध्ये जे आहे 3,000 सूक्ष्म मध्यम लघु उद्योग घटकांचा समावेश करून 50,000 कोटींची गुंतवणूक होईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तसंच यातून जे आहे 1 लाख रोजगार देखील निर्माण होतील असं सांगण्यात आलेलं आहे या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या अंतर्गत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ही जी योजना आहे ही दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींसाठी प्रत्यक्ष कामावरील अनुभव यावा यासाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. म्हणजे ही एक प्रशिक्षण योजना आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींसाठी जे आहे त्यांना कामाचा जो आहे प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं जाणार. विद्यार्थ्यांना सरकारकडून दर महिना 10,000 रुपये विद्या वेतन देखील देण्यात येणार आहे आणि त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेसाठी. दरवर्षी 50,000 युवक युवतींना जे आहे कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अर्थसंकल्पानुसार दरवर्षी 500 कौशल्य विकास केंद्र जे आहेत ही वाढवली जाणार असून
मुंबई, पुणे, नागपूर, कराड, नाशिक येथील तंत्र शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच याच्यासाठी किती कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, तर 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्येमागे उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 100हून अधिक डॉक्टर निर्माण करण्याचं लक्ष्य जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे 1 लाख लोकसंख्येमागे. आणि त्याच्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय देखील स्थापन करण्यात येणार आहे. तसंच 100 विद्यार्थी क्षमतेचं रायगड येथे जे आहे नवं युनानी महाविद्यालय देखील सुरू करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामधील खर्च आणि तुटी संबंधी आता आपण माहिती घेऊया. सो या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चाची तरतूद किती सांगितलेली आहे, तर ती आहे 6,12,993 कोटी रुपये. आणि या एकूण खर्चापैकी महसुली जमा असणार आहे 4,99,463 कोटी रुपये. महसुली खर्च असणार आहे 5,19,514 कोटी रुपये. तसंच वार्षिक योजना कार्यक्रम खर्च हा असणार आहे 1,92,000 कोटी रुपये. अनुसूचित जाती उपयोजनेचा जो खर्च असणार आहे तो आहे 15,893 कोटी रुपये. आदिवासी विकास उपयोजना करता जो खर्च असणार आहे तो आहे 15,360 कोटी रुपये. तसंच महसुली तूट आणि राजकोषीय तूट किती असणार आहे, तर महसुली तूट आहे 12,051 कोटी रुपये आणि राजकोषीय तूट आहे 1,10,355 कोटी रुपये. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.